ओढा गावात चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद। 1,81,000 किमतीचा मुद्देमाल हस्तगत। गुन्हे शाखा युनिट 1 ची कामगिरी। राजेंद्र बाबूराव पेखळे वय 38 वर्ष, राहणार ओढा, शिलापूर शिवार, तालुका, जिल्हा नाशिक यांनी 6 फेब्रुवारी रोजी 10 वाजेपासून ते 10 फेब्रुवारी रोजी 7 वाजेच्या दरम्यान ओढा येथील त्यांच्या संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेरून दुधाचा ड्रम टँक चोरी झाले असल्याची फिर्याद आडगाव पोलीस स्टेशन येथे दिली होती। त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडले ठिकाणी भेट देऊन तेथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर त्या अनुषंगाने सदर चोरी करताना मालवाहू वाहन वापरले याबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला दुधाचा डम टँक हा दत्त चौक अंबड लिंक रोड येथे विक्रीकरिता महिंद्रा जितो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली। त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दत्त चौक अंबड लिंक रोड येथे सापळा लावून महिंद्रा जितो गाडी क्रमांक MH15 GV 0144 पकडली असता त्यात बसलेल्या वाहनातील इसमाचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव महेंद्र देवीसिंग बागुल वय 19 वर्ष, राहणार दातीरमळा पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबड लिंक रोड नाशिक, तर दुसरा मनीष मदन सिंग वय 20 वर्ष, राहणार बुद्ध विहार पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबड लिंक रोड नाशिक आणि तिसरा जमीरुल्ला अब्दुल्ला खान वय 22 वर्ष, राहणार दत्त मंदिर समोर 4 व्हील कस्टम दुकानासमोर अंबड लिंक रोड नाशिक असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले स्टीलचे दुधाचे डम टँकचे ग्राउंडर मशीनने कापलेले तुकडे मिळून आले। त्याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन, ग्राइंडर मशीन आणि डम टँकचे एकूण 22 लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण 1,80,000 रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आला आहे। संबंधित 3 आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, रमेश कोळी, देविदास ठाकरे, महेश साळुंके, नाझीम पठाण, रोहिदास लिलके, मुख्तार शेख, अमोल कोष्टी, किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केलेली आहे।